अंगणी शोभे सडा फुलांचा, जसा माझा विठोबा सावळा. जन्मा येऊनी करावी पायवारी, एकदा तरी जावे हरवूनी विठ्ठलाच्या चरणी. वाट पाहतो विठ्ठल चंद्रभागे तेरे. नमस्कार मंडळी. बरेच दिवस झालं काही गोडाधोडाचं असं बनलं नव्हतं, तर धाकट्या लेकीला लाडू खायची इच्छा झाली होती. ते पण कसले तर नाचणीचे लाडू. तर तेच आज मी बनवणार आहे आणि तुमच्याशी सुद्धा शेअर करणार आहे आणि कापण्यासुद्धा म्हणजे बनवणार आहे आज. तर चला सुरुवात करूया. आता सगळ्यात अगोदर कढई तापते म्हणून तर जरासा फुल गॅस केला आहे, कारण पीठ आहे ते मध्यम गॅसवरच भाजावं लागतं नाचणीचं, नाहीतर कुठलाही असो किंवा ते करपतं. कढई गरम होईपर्यंत थोडासा फुल गॅस केला, नंतर मध्यम बारीक गॅस केला आणि नाचणीचं पीठ आहे ते भाजायला सुरुवात केली. नाचणीचं पीठ ऑलरेडीच चॉकलेटी असतं, म्हणजे ब्राऊन ब्राऊन कलरचं असतं, त्यामुळं ते भाजल्यावर अजून डार्क होतं. इथं मी तूप घातलं एक अर्धी वाटी, थोडंसं शिल्लक ठेवलं आहे, जर लागलं तर पुन्हा टाकू म्हणलं. आता हे नाचणीचे लाडू भरपूर म्हणजे पौष्टिक असतात आणि त्याच्यात कॅल्शियम प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात. लहान मुलांपासून ते अगदी म्हाताऱ्या माणसांपर्यंत नाचणीची भाकरी म्हणा, लाडू म्हणा किंवा त्याचे नूडल्स म्हणा, खूप छान चवीला असतात आणि पौष्टिक पण भरपूर प्रमाणात असतात. जर नूडल्स आपण घरच्या घरी जर बनवून जर खाल्ले ना, तर एकदम फायदेशीर आणि बनवायला पण खूप सोपे आहेत. ते रेसिपी तुमच्याशी मी पुन्हा शेअर करीन. तरी तर मी पीठ ते भाजून घेतलं आहे तेल सुटेपर्यंत. नंतर थोडेसे तीळ घेतले, ते थोडेसे गवळे गवळे भाजून घेतले, कारण जास्त भुरा नाही पण थोडंसं असं बारीक करणार आहे. नंतर इथं मी 3 पावशेर माझं पीठ आहे ते, तर त्याच्यासाठी मी इथं अर्धा किलो गूळ घेतला आहे. मी गुळाचे लाडू बनवणार आहे इथं नाचणीचे, का तर चवीला जास्त आणखीन भर पडते म्हणून. तर लेकीला माझ्या गुळाचेच खायचे होते म्हणून. तर गूळ काही जास्त वेळ ही करायचा नाही, पूर्ण असा गूळ विरघळला आणि त्याला असे चांगले असे बुलबुले जायला लागले ना, तर बघा लगेच असा पाक येतो एकतारी, की लगेच गॅस बंद करायचा आणि ते मी गुळाचा पाक जो आहे तो खाली घ्यायचा. आता ह्याच्यात मी सुंठ पावडर, वेलची पावडर टाकली आणि त्याच्यात जो गुळाचा जो पाक आहे तो असा टाकला. आता निम्माच टाकणार आहे, नंतर परत हलवत हलवत परत निम्मा टाकणार आहे, कारण ते मिश्रण आहे ना ड्राय असतं, ते पूर्ण असं सगळं शोषून घेतं लगेचच. तर आता आपल्याला असं आधी वाटते पातळ, पण ते लगेच असं शोषून घेतं. नंतर त्याच्यात जो मी तिळाचा जो कूट आहे, जास्त कूट नव्हता, असा भरडाच ठेवला होता असा मोठवाड, तो मी ह्याच्यात टाकला आणि नंतर जर राहिलेलं जे गुळाचं पाणी होतं ते सगळं ह्याच्यात मी टाकून दिलं आणि एकजीव केलं हलवून चांगलं, म्हणजे आपले लाडू जे आहेत ते एकदम असे परफेक्ट होतील. नाचणीचे लाडू बनवायला खूप सोपे आहेत आणि झटपट एकदम असे म्हणजे झटकन होतात, जास्त वेळ पण लागत नाही. तर बघा आपले म्हणजे पिठाची आपली सगळं म्हणजे हे झाले एकदम व्यवस्थित परफेक्ट झालेलं आहे. आता थोडंसं म्हणलं परत एकदा हलवून घ्यावं, कारण कोमट झाले, कोमट झाल्यावर लाडू बांधायचे. आता हे लाडू बांधताना ना एका हाताने काही बांधता येत नाहीत नाचणीचे लाडू, त्याला दोन्हीच हाताने बांधावे लागतात, पण खायला एकदम चविष्ट असतात. आता हे नाचणीचे लाडू मी सगळे असे बांधून घेतले आणि एवढे म्हणजे त्याचा कलर पण असा छान वाटत होता ना, कलर आधीच त्याचा ब्राऊन असतो आणि आणखीनच असा थोडासा असा ब्राऊन चॉकलेटी. आपण डाळीचे लाडू ही कसे बांधतो ते वेगळे. आणि एक टिप सांगते, जर लाडू तुमचे वळत नसतील ना, तर त्यात परत पुन्हा थोडंसं तूप टाका गरम करून, काहीच प्रॉब्लेम नाही, लगेच वळतात त्याचे लाडू. आता मी कापण्याचं पीठ हे सकाळीच म्हणजे मळून ठेवलं होतं लाडूच्या अगोदर. इथं मी गव्हाचं पीठ आणि गव्हाच्या पिठात 1 कप डाळीचं पीठ घेतलं. जास्त पीठ झालं ना तरी पण आपल्या कापण्या कडक बनतात. आणि आपला खायचा सोडा टाकला आणि वेलची पूड आणि सुंठ पावडर टाकून सगळं मिश्रण आता मी इथं मळून घेणार आहे. इथं मी गूळ सकाळीच भिजत घातला होता थंड पाण्यात. गूळ जर उकळून आपण जर घेतला ना आणि थंड करून, तर काय होतं आपल्या कापण्या ज्या आहेत त्या शक्यता असते जास्त कडक होण्याची, म्हणून नेहमी थंड पाण्यातच गूळ भिजवावा. आता इथं कणिक मळून झाली आणि सवय आहे पहिल्यापासून आईचं बघितलेलं, आई म्हणायचे लक्ष्मीचं प्रतीक असतं हे, म्हणून मी नेहमी 4 बोटं अशी कणकीवर उठवतेच. लक्षात जरी नसलं ना तरी आपोआप हात तो आता मोठी लाटून देते. तर तिने सुरुवात केली. आता 2 तास पीठ चांगलं असं भिजलंय बघा आणि आता मोठ्या लेकीने तर कापण्या लाटून द्यायला मला सुरुवात पण केली.
आता ती खाली बसून मला लाटून देत होती. आता मी गॅसवर इथं म्हणलं चल मी पण आता तळून घेते. एवढ्या छान आणि मऊ कापण्या झालेत ना. तर ह्याची ट्रिक एकच आहे फक्त की गुळात म्हणजे थंड पाण्यात गुळ विरघळवायचा, एवढंच ह्याची एक ट्रिक आहे. आणि एकदम अशा छान अशी मऊ अशा कापण्या होतात. ह्याला जास्त काही अशी डोकं मी कधी लढवत बसत नाही, तेवढीच एक फक्त ट्रिक वापरते आणि कापण्या मात्र एकदम मऊ लुसलुशीत होतात आणि टम पण फुगतात. सकाळचं पीठ जर मळून ठेवलं ना तर आपली बाकीची कामं आवरेपर्यंत पीठ हे चांगलं म्हणजे भिजून निघतं. आणि आता पावसाची थोडीशी सुरुवात झाली आहे, अशी भुरभुर चालू झाली आमच्याकडं. त्यामुळं म्हणलं आता चला काही थोडंसं बियाणं जे आहे ते रुजवूया. तर मी थोडंसं बियाणं काय असं लावलं आहे, म्हणजे मी घरीच तयार केलेलं आहे ते. कुठं ढोबळी मिरचीचं, कुठं टॉमॅटोचं, काही अशी जी बियाणे आहेत थोडीफार ते तुम्हाला मी परतच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. तर आपल्याला आवड जी असते ना ती आपण नेहमी करावं आणि मी ती आवडीने म्हणजे करत असते. मला खूप आवड आहे अशा निसर्गाची किंवा झाडं बियाणं काहीही लावण्याची. मी काही ना काही ते सतत करतच असते, मला चैन पडत नाही त्याच्याशिवाय. त्या ग्रो बॅगेत किंवा ह्याच्यात लावणार, कुंड्यातून लावणार. कारण ऊस असल्यामुळं ना ऊसात असं किंवा ऊसा शेजारी असं काही असं माळवं लावता येत नाही. काय होतं तणनाशक मारलं ऊसात की माळव्याला अजिबात म्हणजे वाफते जी आहे ना अशी सोसत नाही, त्यामुळं पूर्ण माळवं लगेच जळतं किंवा त्याचं त्याला जे फळ जे लागतं ना ते सुद्धा जळून जातं. तर चला माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.